टेम्पोच्या चेसिसच्या खाली एक चोर कप्पा करून त्यामधून विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्यांना कल्याण उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कौशल्याने अटक केली आहे। या टेम्पोतून विदेशी मद्याचा 5 लाखांहून अधिक किमतीचा मद्यसाठा पथकाने जप्त केला आहे। पुष्पा चित्रपटात चंदन तस्करी करणाऱ्यांसाठी टेम्पोच्या चेसिस खाली एक चोर कप्पा तयार करण्यात आला होता। अशाच पद्धतीने या टेम्पोत चोर कप्पा तयार करून त्यामधून विदेशी मद्याची तस्करी करण्यात येत होती। दमन दादरा नगर हवेली येथून विदेशी मद्याचा मोठा साठा छुप्या पद्धतीने एका टेम्पोत चोर कप्पे तयार करून वाडा शहापूर मार्गे आणण्यात येत आहे, अशी गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती। या माहितीप्रमाणे पथकाने वाडा शहापूर मार्गावर सापळा लावला होता। उत्पादन शुल्क विभागाचे कल्याण विभागाचे निरीक्षक दीपक परब आणि पथक या कारवाईत सहभागी झाले होते। वाडा शहापूर मार्गावर ठिकठिकाणी संशयास्पद टेम्पो ट्रकची तपासणी अधिकारी करत होते। ही तपासणी सुरू असताना एक रिकामा टेम्पो अधिकाऱ्यांच्या समोरून जात होता। या टेम्पोत काही नव्हते, पण अधिकाऱ्यांना या टेम्पोचा संशय आला। त्यांनी पुढे जाऊन या टेम्पोच्या चालकाला थांबवण्याचा इशारा केला। चालकाने टेम्पो थांबवून तो पसार झाला। त्याचा साथीदार हरिसिंग गेहलोत पळून न शकल्याने त्याला पथकाने ताब्यात घेतले। चालक पळून गेल्याने या टेम्पोत नक्की काहीतरी आहे याचा संशय बळावला। पोलिसांनी काटेकोरपणे या टेम्पोची तपासणी सुरू केली। अधिकाऱ्यांनी टेम्पोच्या खालील बाजूस चेसिसच्या दिशेने पाहिले तर त्यांना तेथे वाहन यंत्रांच्या बाजूला चोर कप्पे दिसले। हे चोर कप्पे पथकाने फोडून काढले। त्यामध्ये विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या। हे विदेशी मद्य महाराष्ट्रात आणून बेकायदा विक्री करण्याचा संबंधितांचा डाव यामुळे उधळून गेला।